कधी कधी आपण रात्री आकाशात बघतो आणि ताऱ्यांशी गप्पा मारतो आणि त्याच वेळी आपल्याला असे अनेक लुकलुकणारे तारे दिसतात आणि आपण त्यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त करतो किंवा आपण काहीतरी विश मागतो आणि ती पूर्ण झाली तर आपल्याला खूप आनंद वाटतो. आपलं आयुष्य देखील असेच निखळ आणि स्वच्छ आकाशासारखे आहे आणि त्यातील चांदण्या ह्या तुमच्या ड्रीम्स, तुमच्या स्वप्नांसारख्या आहेत. त्यात लुकलुकणारे तारे ह्या तुम्हाला मिळणाऱ्या संध्या आहेत. आता संधींचे सोने करायचे की असेच जाऊ द्यायचे हे तुमच्यावर आहे. कधी कधी लाईफ मधल्या खूप साऱ्या प्रश्नांचा गुंता होत जातो. प्रचंड विचार, सततची चिडचिड, नक्की कसं व्यक्त व्हावं कळत नसतं. या सगळ्याचा खूपच ताण येतो, नैराश्य येतं, डिप्रेशन, एन्झायटी आल्यासारखं वाटतं. नेहमी माझ्यासोबतच असं का होतं असंही खूप वेळेला आपल्याला फील होतं. बघा, कितीही टेन्शन येऊ द्या, फक्त 5 मिनिटं वेळ काढून स्वतःला द्यायचाय. हा व्हिडिओ बघायला तुम्हाला फक्त पुढचे 5 मिनिटं लागतील, पण यातील प्रेरणादायी विचार आणि माझे अनुभव तुमचं जीवन जगण्याचा दृष्टिकोन नक्कीच खऱ्या अर्थाने बदलतील. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा, कारण अशीच लाईफ चेंजिंग व्हिडिओज मी नेहमी घेऊन येत असतो तुमच्यासाठीच. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, मित्रहो, आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे. तोल सांभाळण्यासाठी पुढे जावं लागतं. आयुष्यात अनेक चढ उतार येतात, सुख येतं, दुःख येतं, अपयश, निराशा या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात. त्यातून कोणी सही सलामत आपला तोल सांभाळत बाहेर चालतं तर कोणी तिथेच अडकून राहतं. पण काही झालं ना यार तरी चलती का नाम जिंदगी है, याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टींचा तोल सांभाळत पुढे जाण्याला महत्त्व द्यायला हवं. ज्याला हे कळालं ना त्यालाच आयुष्याचा खरा अर्थ कळतो आणि पर्यायाने आयुष्यही जगणं त्या व्यक्तीला समजतं असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही दुचाकी 2 टायरवर बॅलन्स करून चालवतात तसंच आयुष्याचा तोल सांभाळणं ही खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वात आधी लक्षात ठेवायची आहे. आयुष्य बॅलन्सने जगायचंय. नंबर 2, मित्रहो, आयुष्यात नशिबाचा भाग केवळ 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. मित्रांनो, नशिबावर अवलंबून राहणारे बरेच जण आपल्याला आजूबाजूला दिसतातच. आयुष्यात काही चांगलं घडलं किंवा वाईट घडलं तरी हे सगळं नशिबामुळे झालं अशी त्यांची धारणा ही असते. खरं तर जे काही आपल्या आयुष्यात घडतं त्यातला केवळ 1% हा नशिबाचा खेळ असतो आणि बाकी आपण जे काही करतो त्यावरच अवलंबून असतं. समजा जर तुम्हाला यश मिळालं असेल तर ते नशिबाच्या जोरावर नाही, तर त्यासाठी तुम्ही कसून घेतलेली मेहनत असते, त्यामुळे ते मिळतं. याउलट जर तुम्ही हरलात ना तर तुमच्या नशिबाची साथ नव्हती म्हणून नाही, तर तुमचे प्रयत्न किंवा मेहनत अपुरी पडली यामुळे तुम्ही हरलेले असतात. त्यामुळे नशिबाला दोष देत राहण्यापेक्षा परिश्रम करण्यावर भर द्या आणि हरलेत म्हणून खचून जाऊ नका यार. उलट तुम्ही का हरलेत ना किंवा का मागे पडलेत हे तपासा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. कदाचित मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळी तुम्ही अधिक यशस्वी होणार किंवा अधिक यश मिळेल तुम्हाला. नंबर 3, सगळ्यात महत्वाची बाब, तुम्ही किती जगतात ना ह्यापेक्षा कसं जगतात याला महत्व आहे. बघा मित्रहो, अवघी 80 वर्ष जगलेली मंडळी आपल्याला अवतीभवती दिसतात. फक्त 8 तासांची नोकरी आणि घर या पलीकडे जाऊन त्यांनी आपले कसलेच आयुष्य, कोणतेच आयुष्य जगलेले नसते. या उलट वयाची केवळ 50 वर्षे जगलेला माणूस जर नोकरी, घर, संसार हे सगळं करून जग फिरला असेल, त्याने ट्रेकिंग केली असेल, 4 माणसं जोडलेली असतील, कलेला वाव दिलेला असेल तर तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगला असे म्हणता येईल. काय वाटतं तुम्हाला? असं नक्कीच म्हणता येईल ना, कारण किती जगलात ना याला महत्व नाहीये, तर ते आयुष्य कसं होतं आणि ते कसं जगायला हवं होतं याला महत्व आहे. म्हणून फक्त जॉब आणि पैसे कमवण्याच्या नादात आयुष्य जगणं सोडू नका मित्रांनो, कारण शेवटी सगळ्यांनाच डेथ बेडवर झोपायचंय, सगळ्यांनाच पडायचंय आणि त्यावेळेला अशा मेमरीज तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला स्वतःला प्राऊड फील होईल की यार मी खऱ्या अर्थाने आयुष्य जगलोय. म्हणून लाखो करोडो मेमरीज बनवा. आयुष्य हसत खेळत आणि आनंदाने जगा. नंबर 4, जीवन जगायला पैसा जोडावा लागतो, परंतु जीवन सुंदर करायला 4 माणसे जोडावी लागतात. जीवन नुसते जगून उपयोग नाहीये, तर ते सुंदर करणे ही गरजेचं आहे. जीवन जगायला पैसा लागतो हे जरी खरं असलं ना तरी पैशांची श्रीमंती तुमचं जगणं आनंदी करू शकत नाही. जगणं सुंदर आणि आनंदी करण्यासाठी माणसांची श्रीमंती आवश्यक असते. बघा, खूप वेळा तुम्ही असे लोक बघतात जे पैशांच्या नादात आपली खरी नाती दुरावतात आणि सकाळ सायंकाळ फक्त पैसा करत असतात आणि ह्या लोकांच्या आयुष्यात तुम्हाला
कधीच सुखही दिसायला मिळणार नाही. बघा, मी हे म्हणत नाहीये की तुम्ही पैसे कमावू नका. पैसे तर कमवा, खूप कमवा, पण सोबतच माणसंही जोडायला शिका. कारण पैसा फक्त पोटाची भूक मिटवू शकतो, पण खरा आनंद हा आपल्याला आपल्या माणसांसोबतच आपल्याला साजरा करता येतो. आपलं सक्सेस, आपलं यश आपल्याला आपल्या माणसांसोबतच साजरा करता येतं आणि ती फिलिंग काही ओरच असते. म्हणून फक्त आयुष्यात पैसेच कमवू नका, सोबत माणसंही जोडा. आणि मित्रांनो, शेवटचं पण खूप महत्वाचं, थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. नंबर 5, जीवन हे अगदी चित्रासारखे आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून येते. जीवन जगताना अनेक जण आपलं मन मारून जगताना दिसून येतात. मी असं केलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, हे करू की नको करू, हे केलं तर काय होईल, असं होईल तसं होईल, याचा विचार करण्यातच ते आपलं अख्खं आयुष्य खर्ची करतात. यापेक्षा जर आपल्याला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात ना, एकदा त्या केल्यात किंवा त्या करण्याला महत्त्व दिलं तर नक्कीच आयुष्य मला वाटतं त्याचं बदलू शकतं. जे आवडतं ना तुम्हाला ते मनापासून करा यार. यामुळे तुमचं आयुष्य विविध रंगांनी फुलून येईल. त्यात रंग भरल्याने अजून ते खुलून येईल. त्यामुळे तुम्ही आनंदी फुलपाखरू बनाल. एकूणच तुमचं आयुष्य हे एक सुंदर रंगीत चित्राप्रमाणे बहरून येईल. आयुष्यात हसा, खेळा, खूप मज्जा करा, खूप पैसेही कमवा आणि सोबतच आपली माणसेही जपा. आणि मग बघा, तुमचं टेन्शन आपोआपच दूर होत जाईल. या 5 प्रेरणादायक गोष्टींनी तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल, याची मला खात्री आहे. हे विचार आपल्या रोजच्या जगण्यात आजमावून बघा. या विचारांना आत्मसात करा, जगण्याला आकार द्या आणि एका सुंदर जगण्याचे शिल्पकार व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न मला पर्सनली विचारायचा असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इंस्टाग्रामवरती जा, मला फॉलो करा, तिथे DM करा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.